साईमातेचा विरह अध्याय 2. 1659 सालची एक उदास संध्याकाळ. राजगडावर शांतता पसरली होती, पण लहानग्या शंभूराजांच्या मनात विचारांचे वादळ घोंगावत होते. 2 वर्षांपूर्वीच त्यांच्या आई साईबाई देवाघरी गेल्या होत्या. त्यांच्या जाण्याने शंभूराजांच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती, जी त्यांना आतून पोखरत होती. इतक्यात त्यांच्या आजी राजमाता जिजाऊ तिथे आल्या. त्यांनी शंभूराजांच्या डोळ्यांतील अव्यक्त दुःख ओळखले. त्या काहीही न बोलता त्यांच्या शेजारी बसल्या. त्यांचा नुसता आश्वासक स्पर्शच शंभूराजांना धीर देऊन गेला. काही वेळाने त्या शांतपणे म्हणाल्या, आयुष्यात येणारी संकटे आपल्याला कमजोर करण्यासाठी नव्हे, तर अधिक कणखर बनवण्यासाठी येत असतात बाळ. दुसऱ्या दिवसापासून जिजाऊंनी शंभूराजांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्या त्यांना तालमीत घेऊन गेल्या आणि त्यांच्या हातात एक लहानशी तलवार देत म्हणाल्या, बाळराजे, स्वराज्याला तुमच्या अश्रूंची नाही, तर तुमच्या ताकदीची गरज आहे. आईच्या आठवणींना तुमची शक्ती बनवा, कमजोरी नको. जिजाऊंची शिस्त कडक होती. त्यांनी शंभूराजांना केवळ घोडेस्वारी आणि तलवारबाजीच शिकवली नाही, तर भावनांवर नियंत्रण कसे ठेवावे हेही शिकवले. त्या म्हणायच्या, राजाच्या हृदयात रयतेसाठी माया असावी, पण डोळ्यांत अश्रू नसावेत. तुमचे दुःख हे तुमचे वैयक्तिक आहे, पण तुमचे सामर्थ्य हे संपूर्ण स्वराज्याचे आहे. शस्त्रविद्येसोबतच शास्त्रविद्येचेही धडे सुरू झाले. जिजाऊ शंभूराजांना घेऊन दरबारात बसू लागल्या. त्या त्यांना स्वराज्याचा नकाशा दाखवत न्याय, राजकारण आणि प्रजेबद्दलची आपुलकी यांसारखी मूल्ये समजावून सांगत. ही रयत आपली लेकरं आहेत, त्या म्हणाल्या. त्यांचे रक्षण करणे हेच आपले प्रथम कर्तव्य. एके दिवशी एक गरीब शेतकरी आपली तक्रार घेऊन दरबारात आला. दरबारी त्याला परत पाठवणार इतक्यात लहानगे शंभूराजे आपल्या जागेवरून उठून उभे राहिले. आजीची शिकवण आठवून ते म्हणाले, थांबा, स्वराज्यात प्रत्येकाला न्याय मागण्याचा हक्क आहे. त्यांची तक्रार ऐकून घेतलीच पाहिजे. पडद्याआडून हे सर्व पाहणाऱ्या जिजाऊंच्या चेहऱ्यावर अभिमानाचे स्मित उमटले. त्यांना खात्री पटली की त्यांची शिकवण योग्य दिशेने जात आहे. दुःखात हरवलेला त्यांचा नातू आता भविष्यातील एक जबाबदार राजा म्हणून घडत होता. शंभूराजांनी त्या शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला. त्या दिवसानंतर त्यांच्यात एक नवीन आत्मविश्वास आणि प्रौढता आली. त्यांना समजले की आपल्या वैयक्तिक दुःखाला विसरून प्रजेच्या सेवेत स्वतःला वाहून घेणे हाच खरा राजधर्म आहे. त्या रात्री शंभूराजांनी आपल्या आईच्या साईबाईंच्या चित्राकडे पाहिले. आता त्यांच्या मनात केवळ दुःख नव्हते, तर त्यांना अभिमान वाटेल असे काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. त्यांनी हळुवारपणे त्या चित्राला स्पर्श केला. आईच्या विरहाने निर्माण झालेली पोकळी जिजाऊंच्या संस्कारांनी भरून निघाली होती. त्यातूनच एक कणखर, स्वाभिमानी आणि न्यायी राजा घडत होता. आईच्या आठवणींनी त्यांना संवेदनशील बनवले, तर आजीच्या संस्कारांनी त्यांना कठोर प्रशासक म्हणून घडवले. हाच आत्मविश्वास आणि जिद्द त्यांना भविष्यात अनेक संकटांवर मात करण्यासाठी उपयोगी ठरणार होती.